भाविक गण, संत महंत व पत्रकार बांधव, आज आपण या ठिकाणी ज्यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत असे असणारे खानदेश भूषण श्री गुरु महंत जगन्नाथ महाराज अंधारेकर यांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न होत आहे। सद्गुरु भगवान बाबा वामनभाऊ महाराज व स्वामी निगमानंदजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये होत असलेल्या सोहळ्याचे आयोजन ज्यांनी केले ते आमच्या शिरूर तालुक्याचे भूषण आणि सावरगावचे सुपुत्र श्री हरिमामा खेडकर। म्हणतात ना, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे, या उंबीप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे समाजाला सुख शांती मिळवून देण्यासाठी देव संत रूपाने अवतार घेत असतात। देवाला आणावं लागतं ते सामान्य माणसाच्या उद्धाराकरिता, परंतु संत महात्मे आपणाहून अवतार घेत असतात। महान भगवत भक्ताचा जन्म होण्यासाठी ती भूमी पवित्र असावी लागते आणि कुळ पवित्र असावा लागतो। महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंधारा या गावी आई जानकीबाई व वडील विठ्ठल अशा पवित्र कुळामध्ये 15 फेब्रुवारी 1914 रोजी जगन्नाथ महाराज अंधारेकर यांचा जन्म झाला। म्हणतात ना, पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती। या उंबीप्रमाणे असे भगवत भक्ताचा जन्म झाला। आई जानकीबाई व वडील विठ्ठल हे पंढरपूरच्या पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त होते। घरातील सर्वजण वारकरी असल्याने लहानपणीपासून बाबांना भजन, प्रवचन, कीर्तनाची आवड निर्माण झाली। म्हणतात ना, पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तया होय। या उंबीप्रमाणे बाबा चांगले कीर्तन करतात, त्यामुळे बाबांची महाराष्ट्रभर कीर्ती झाली। व बाबा या समाजाला या संसार रूपी सागरातून जर तरुण जायचे असेल तर भगवत भक्ती हाच एक मार्ग आहे। व बाबांची हरिभक्तपरायण तुकाराम महाराज यांची बाबांबरोबर भेट झाली। त्यांचे ते शिष्य बनले व बाबा सतत विष्णू सहस्रनाम हरिपाठ म्हणत असत। व बाबांची पहिली गुरु भेट चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती निमित्त म्हैसवाडी या गावी झाली। व बाबांचे पहिले कीर्तन हरिभक्तपरायण तुकाराम महाराज यांच्या आशीर्वादाने चौकानामत या गावी झाले। व बाबांची जन्मतिथी माघ वद्य नवमी व कीर्तन तिथी ज्येष्ठ वद्य नवमी असा दुप्त शर्करा बाबांच्या कीर्तनाच्या वेळी आला। बाबा चांगले कीर्तन करू लागले। म्हणतात ना, सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी। या उंबीप्रमाणे बाबा चांगले कीर्तन करतात, त्यामुळे बाबांची महाराष्ट्रभर कीर्ती झाली। बाबांचे महाराष्ट्रभर अनेक शिष्य निर्माण झाले। या समाजाला या संसार रूपी सागरातून जर तरुण जायचे असेल तर भगवत भक्ती हाच एक मार्ग आहे। या उंबीप्रमाणे गुरु आज्ञेवरून बाबांनी गीता जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सन 1932 साली मार्गशीर्ष व शुक्रवार या पवित्र दिवशी अंधारा ते पंढरपूर, आळंदी, पैठण, नाशिक, मुक्ताईनगर, त्र्यंबकेश्वर अशा पायीवारीची सुरुवात केली। हातात भगवी पताका, गळ्यात पवित्र तुळशीमाला, कपाळी गोपीचंद टिळा, एकादशी उपवास व रामकृष्ण हरी आमंत्र अखंडपणे चालू ठेवला। बाबांचा प्रतिवर्षाचा पायी प्रवास
225 किलोमीटरचा होता. हा प्रवास करण्यासाठी बाबांना वर्षातून 213 दिवस चालावे लागे. हा प्रवास म्हणजे एक तपश्चर्याच होती. दिंडी सोहळ्यामध्ये अनेक भक्तगण सहभागी होत होते. बाबांची जशी सेवा करता येईल तशी प्रत्येक जण करायची, आनंदाने तृप्त व्हायचे. दिंडी सोहळ्यामध्ये कोणालाही कधी अडचण आली नाही. आयुष्यभर बाबांचे एकच ध्येय होते, ते म्हणजे देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, तुझी आन पंढरीनाथा, तुझी आन पंढरीनाथा. शेवटी बाबा थकले होते. उभे राहण्याचा त्रास असे. 2-3 जणांनी त्यांना कीर्तनठाई उभं करावं, गळ्यात विना द्यावा व रामकृष्ण हरी म्हणतात त्यांच्या अंगी चैतन्य स्फुरे व नाचत रंगत बाबा कीर्तन करत. म्हणतात ना, ही तर त्याची एक रामकंठीर आहे, नाठवती देह भाव देही. या उक्तीप्रमाणे बाबांचे शेवटचे कीर्तन पंढरपूर येथे झाले व बाबांच्या शेवटच्या कीर्तनाचा अभंग होता, नाही घडली तुझी सेवा, दुःख वाटे माझ्या जीवा, दुःख वाटे माझ्या जीवा. अशी त्यांची देहविवर्जित अवस्था अनेकांनी पाहिली व पंढरपुराहून शनिवारी पूर्ण करून येत असताना हा पांडुरंगाचा लाडका भक्त 16 जुलै 2011 रोजी एक प्रतिपदा शनिवारी दुपारी 4च्या समयी 3 वेळा रामकृष्ण हरीचा मंत्र उच्चारतात हा महान आत्मा म्हणतात ना, झाकलिया घटीचा देवा, काय नेनो तेव्हा झाला, या रीती जो पांडवा देह ठेवी. या उर्वीप्रमाणे बाबांच्या वैकुंठाची वार्ता महाराष्ट्रावर पोहोचली व बाबांच्या जाण्याने सर्वसामान्य माणूस दुःखी झाला व बाबांच्या अंत्यदर्शनानिमित्त जमलेल्या अथांग जनसमुदाय त्यांच्यावरील आदरित प्रेमाचे झोतेकच होते. असे महात्मे मृत्यूचे स्वागत करीत असतात. बाबांचे जीवन म्हणजे असा जन्म लाभावा की अवघा देह चंदन व्हावा, आयुष्य संपले तरी सुगंध दुर्वळत राहावा. अवतारी पुरुष आपल्या विश्वातील कार्य संपल्यावर या विश्वाचा निरोप घेत असताना म्हणतात ना, शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. या उक्तीप्रमाणे बाबा गेले व त्यांची परंपरा आज भक्तांनी मनात करून ठेवली आहे व बाबांच्या दर्शनाने अनेक दुःख व अडचणी दूर होत होत्या. अशी अनेक भक्तांची श्रद्धा होती. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त अनेक गावोगावी अशा सप्ताहाचे आयोजन केले जाते. अशा महान संतांच्या, योगी संतांच्या चरणी माझा सतशः प्रणाम. तसेच मला या ठिकाणी आज हरिमामा खेडकर यांनी मला आज या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. वाणीला पूर्ण विराम.